हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज आहे सोमवार आणि 7 वाजलेत आता। तर मी बनवते स्वयंपाक, अर्थात उपवास आहे त्याच्यामुळे लवकर बनवायचा आहे। आणि अजूनही आमचा पाण्याचा प्रश्न काय संपलेला नाही। तरी नॉर्मल थोडं थोडं येतंय पाणी, रात्रीची टाकी तरी भरते आता, त्यामुळे काय टेन्शन नाही 2 दिवसापासून। तर चला, मी तयारी केली थोडीफार स्वयंपाकाची, दाखवतेस तुम्हाला आज काय बनवणार आहे। आज काय जास्त झंझटचा स्वयंपाक नाहीये, नॉर्मलच आहे, त्यामुळे बरं वाटतंय जरा। आणि भरपूर काम आहे अजून सुद्धा मला। सकाळच्या भाजी निवडायची, बरंच आराध्याचं स्कूलचं तर काम आहे, त्यांचा होमवर्क घ्यायचा आहे, रिव्हिजन पेपर चालू आहेत, ओरल चालू आहेत, त्याच्यामुळे भरपूर काम आहे। त्यामुळे पटपट उरकते। साहेब आले तर म्हणतील अजून तुझं झालं नाही, कारण त्यांनी सांगितलं की लवकर स्वयंपाक करून ठेव। त्याच्यामुळे मग आणि एकच गॅस आहे, मेन पॉईंट एक गॅस चालनाच, अजिबातच चालना। पहिला चालत तरी होता थोडासा, आता काहीच चालना। आत्तापासून काय झालं अचानक काय माहिती, आता दुरुस्त करून घ्यावं लागेल। मगाशी मी घेतला नाही, कारण म्हटलं त्याला आणखी वेळ लागतो दुरुस्त करायला, आणि म्हटलं परत स्वयंपाकाला लेट होईल, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, एकाच गॅसवर पटपट करेन, नाहीतर अर्धा एक तास तरी त्या गॅसच्या ह्याच्या मागं जातोच। मग चला आता करते मी, काय काय बनवते आज तुम्हाला दाखवते, कंटिन्यू राहा असंच। तर इथे बघा, काल आम्ही बीचला गेलेलो ना, तिथे जाता जाता भरपूर कलिंगड वगैरे काय काय विकायला होतं। तर तिथं मला असलं कलिंगड मला दिसलं, कारण इकडं तर मार्केटमध्ये नसतंच। मग हे कलिंगड चांगलं असतं असं मला वाटत होतं त्या कलिंगडापेक्षा, म्हणून मी घेतलं होतं। 150 रुपयाचं तुम्हाला सांगते कलिंगड घेतलेलं, पण अजिबात चांगलं नव्हतं। तिथंच मी कापून घेतलेलं, पण तिथं मी त्या लेडीजला विचारलेलं पण की चांगलं असतं का हे कलिंगड, तर ती म्हणली चांगलं असतं, आणि ती बोलली रवाळ चांगलं असतं, रवाळ का काहीतरी दाणेदार अशी म्हटली, ते खायला चांगलं असतं, फक्त पाण्याचं असतं ते नसतं चांगलं। म्हणून त्यांना म्हटलं द्या, चांगलं असेल ते, पण कशाचं बघा किती खराब निघालं ना, एवढं खराब निघालं की काय बोलायचंच नाही। मला हे पण वाढायला लागले, कारण आम्ही गाडीत पण थोडंसं तिथं खाल्लेलं, अगोदरच कापून घेतलेलं, आणि तिथं गाडीत थोडंसं खाल्लं तेव्हाच आम्हाला हे वाटलं। पण म्हटलं फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्यानंतर लागेल चांगलं, पण कशाचं काय 150 रुपये मला वाटते असंच गेलं वाया। आणि हे म्हणले तुला कळलं नाही का बघितल्यावरच, तरी मी ह्यांना घेतल्याच म्हणलं कलिंगड काय मला बरं नाही वाटत, कारण जुनं पण म्हणजे हे पण दिसतंय, शिळं पण दिसतंय, आणि म्हणलं असू द्या, तरी पण मला वाटलं असेल आतमध्ये चांगलं, पण नव्हतं चांगलं, सगळा हे झाला। तर काल ना यांनी संडे होता ना, बाहेर गेलेले फिरायला, तर यांनी माझ्यासाठी ते बुके आणले, काय म्हणतो आपण, गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणलेला। तर असं मधून अधून आणत असतात ते, कारण सिग्नलवरती बघा जी मुलं असतात लहान लहान ती विकतात ना, मग त्यांना थोडंफार हेल्प व्हावी म्हणून हे आणत असतात, आणि मी पण खुश व्हावी, मला आवडतात, त्यांना माहिती आहे गुलाबाचं फूल वगैरे, त्यामुळं मग त्यांनी आता भरपूर वेळा त्यांनी आणलेले आहेत। असं संडेला ऑफिसला वगैरे गेले तिकडं असेल ना विकायला, तर प्रत्येक वेळेस ते आणतात, तसं काल पण आणलेलं, तर त्याच्यातलंच मग मी फूल घातलेलं, मला भरपूर आवडतात, मग मी तसंच ते जपून ठेवलं आहे। तर इथं पोळ्याची आमटी मी बनवत होते आज, पूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा होता, कारण होळीला जे बनवलेलं ना मी पुरण, ते शिल्लक होतं, ते शिल्लक होतं म्हणण्यापेक्षा ना मी 1.5 वाटी घातलेलं, पण काकींनी ना पुरण दिलेलं त्यांचं, कारण त्यांनी पण होळीला केलेलं, आणि होळीच्या संध्याकाळीच त्या गावी गेल्या सगळेजण त्यांची, तर त्या म्हणल्या कशाला ठेवू, मग मी डाळ घातल्यानंतर त्यांनी फोन केला की पुरण शिल्लक आहे आणि घेऊन जा म्हणून, तर म्हटलं मी डाळ घातली आहे, तरी पण मग काकी म्हणल्या की घेऊन जा, कारण आराध्याला वगैरे पोळ्या आवडतात, त्यामुळं म्हटलं द्या मग असू द्या। तर त्या गावी चाललेल्या म्हटल्या असंच जाईल ना वेस्ट, त्या 4-5 दिवस तरी काय येणार नव्हत्या, आणि नेमकं मग आज मी ह्यांना विचारलं की पोळ्या बनवू का, खाल का, तर हे म्हणले बनव, पण पोळ्याची आमटी पण बनव, त्याशिवाय नाही खाणार। मग मी परत पोळ्यांसाठी ना सेपरेट डाळ शिजवली थोडीशी, आणि मग आमटी करायला घेतली। तर आता मी आमटी कशी करते ते तुम्हाला दाखवते। इथे बघा तेल टाकलं, आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली, थोडासा लसूण टेचून पण मी टाकते, आणि आपला लसूण खोबरं कोथिंबिरीचा मसाला तो पण टाकते, कांदा बिंदा नाही मी टाकत, एवढ्याच मसाल्याने होते घट्ट आमटी। फक्त खोबरं घेताना थोडंसं भाजून घेते, कच्चं खोबरं नाही घेत।
तर माझी नणंद असेच करते, त्यांचं बघूनच मी आता शिकले आमटी करायला. नाहीतर आमच्या तिकडे ना कांदा खोबरं सगळं घालतात. मी पण पहिल्यांदा घालायचे, पण तो मसाला जास्त होतो, मग त्याची टेस्ट वेगळी लागते. ह्या पण आमटीची टेस्ट छान लागते. मग लसूण खोबरं कोथिंबीरीचा मसाला टाकला, तो चांगला भाजला, थोडीशी हळद पण टाकली आणि ते पण आता चांगलं भाजून घेते. तर हा मसाला ना लगेच काय म्हणतो आपण करपतो, त्यामुळे मग थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर मग लगेच खाली लागतो. तो कांदाचा वगैरे आपण पाणी टाकून बारीक केलेला मसाला असतो ना, त्याला नाही लगेच काय होत, पण ह्याच्यात पाणी वगैरे टाकलेलं नसतं ना, लगेच करपतो. आता चटणी टाकली बघा मी, आपला कांदा लसूण मसाला. तर तिखट आवडतं आम्हाला, त्याच्यामुळं मग मी जास्त टाकली. तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची. बघा किती कोरडा मसाला दिसतो या, त्याच्यामुळंच खाली लगेच लागेल म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, चांगला भाजून द्यायचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपण जे येळवणी काढलं आहे ते, म्हणजेच जे मी आता डाळ शिजवून घेतलं आहे त्याचं पाणी ओतणार आहे. तर काय झालेलं, थोडीशी डाळ मी घातलेली तरी पण जास्त झाली आमटी, भरपूर आमटी झाली. आणि नंतर आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायचं ना, तर गरमच टाकायचं, थंड नाही टाकायचं, नाही तर लगेच टेस्ट बिघडते. तर बघा आता इथे मी फोडणी मस्त दिली आणि आमटी तयार झाली. त्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकलं, कारण जास्तच घट्ट वाटत होती. मीठ वगैरे टाकलं आणि लगेच पोळ्या लाटायला घेतल्या. तर एकच माझा गॅस चालू आहे ना, त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम होतो आहे. आणि तो पण नेमका पलीकडचाच चालू होतो आहे, अलीकडचा चालू असता तर काय नसतं. त्यामुळं सगळे अडचण आधीच किचन छोटं आहे आणि त्याच्यात काही ठेवता बी येणार काहीच नाही, सगळं पसारा मला खाली ठेवावा लागतो आहे. तेव्हा कुठं चपात्या वगैरे लाटायला किचनवर जागा मोकळी राहते. मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या. त्याच्यामध्ये फक्त मी गव्हाचंच पीठ मळलेलं, मैदा वगैरे काही टाकला नव्हता, कारण म्हटलं मैदा कसं आमच्यापुरत्या 4-5 करायच्या होत्या, त्यामुळं मग मैदा वगैरे काय मळत नाही बसले, फक्त गव्हाच्याच पिठाच्या केल्या. तर इथं एकदम बारीक गॅस चालत होता, भांडं ठेवलं ना की एकदम बारीक चालतोय गॅस, त्यामुळं तिकडं मी आमटी उकळायला ठेवली. म्हणलं पोळ्या होस तोपर्यंत उकळली तर उकळली, नंतर मग इकडं ठेवता येईल, तोपर्यंत पटपट पोळ्या करून घेतल्या. तर पोळ्या केल्या ना, मी भजी कधीच करत नाही, कारण काय होतं हे कुरवडे वगैरे हे ते असतं सगळं, आणि त्याच्यात मग भजी पण करायची, मग भज्यानंच पोट भरतं, बाकी काही खायची इच्छा होत नाही. त्यामुळं मी करतच नाही, शक्यतो नाहीच करत भजी, क्वचित एखाद्या वेळेस करते. मला आता आठवत पण नाही, विधवा नवमी होती ना तेव्हा सवासीन जेव्हा घातलेली ना जेवायला, तेव्हा मग पोळ्यांच्या स्वयंपाकाबरोबर भजी पण मी केलेली, तेव्हाच केलेली. त्याच्यावर नाहीच, मी कधीच नाही करत. तेव्हाच आय थिंक बघा, ह्या व्हिडिओच्या नादात माझी थोडी पोळीच करपली, एका हातात मोबाईल पकडलेला आणि नाही का भाजत होते, तेवढ्यात तर थोडीशी करपली, पण जाऊ द्या, चांगली लागती करू मस्त. तर असं होतं, तुमच्यासाठी एवढा आपण व्हिडिओ बनवायला लागतो हे करून, आणि तुम्ही लाईक पण नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत, तर खूप कष्ट घ्यावं लागतं. तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करत जावा. तर संध्याकाळी बघा, पाणी तर नव्हतंच, येतच नव्हतं. पाणी जे भरून ठेवलेलं त्याच्यामध्येच किचन क्लीन केलं, भांडी वगैरे घासली. बघू शकताय दोन्ही पण नळांना पाणी नाही आहे. तर नंतर मग 10:30 वाजलेले, भाजी निवडायची होती. स्वयंपाक लवकर झालेला, पण आराध्याचं जे हे होतं ना उद्या ॲक्टिव्हिटी, त्याचं मग करत बसले मी. तिचं सगळं ॲक्टिव्हिटीचं काय काय करायचं होतं ते करून दिलं. आणि त्या दोघांचं म्हणजे हे तर ह्यांनाच मी अभ्यास घ्यायला लावला आराध्याचा, कारण हिंदीचं तिचं उद्या आहे ना पेपर, रिव्हिजन पेपर वगैरे चालू आहेत, ओरल. तर मी यांनाच म्हटलं तुम्हीच घ्या, आता मी कधी करू, मला आता कंटाळा आला आहे. कंटाळा पण आलेला आणि भाजी वगैरे पण साफ करायची होती, कोथिंबीर साफ करायची होती, कारण सकाळच्याला टिफिनला मी मेथी करणार होते. मग आमच्या मॅडमनी मी करायच्या आधीच आराध्यानं करायला घेतली, आणि मी तिला सांगत होते की झोप, सकाळ उठत नाही ट्युशनला, तर झोप लवकर, स्कूल पण आहे, नको करू, मी करते. तर नाही, त्या दोघांना झोपच येत नाही, जोपर्यंत लाईट घालून आपण सगळे झोपत नाही ना तोपर्यंत ती दोघं पण झोपत नाहीत, नुसती मस्ती करत बसतात. तर हे झोपले होते आणि त्यांच्याबरोबर ह्या दोघांना झोपायला लावलेलं, पण ह्या दोघांना कुठल्या झोपा येतात. त्यानंतर आदिराज पण आम्हाला जॉईन झाला आणि त्याला येईल तसं तो पण भाजी निवडायला लागला. सगळं झाल्यानंतर आराध्या म्हणली मीच मम्मी साफ म्हणजे भरून ठेवणार,
मग इकडं सगळी देठ तिनं भरली आणि झाडू पण तिनंच मारला आणि म्हणली हे सकाळ आपण बकऱ्यांना देऊया इथल्या. तिला माहिती आहे ना, आता माहीत झालं आहे शिळी भाकरी हे ते मी देत असते. कधी कधी ती पण नेऊन ठेवत असते तिथं. तर सकाळसाठी इथं थोडेसे चणे भिजत घातले, म्हटलं नाश्त्याला तरी होतील. आणि असा होता आजचा छोटासा व्लॉग नाईट रुटीनचा. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.